खेळ चाले पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले अहो असं काय करतस? थंड झाली चाय. येवा लवकर आणि चाय घेवा. तुम्ही घेत नाही तवसर मी पण घेऊचंही नाही चाय. अहो येवा लवकर. एरवी तुमका 2-2 मिनिटांनी चाय लागता आणि आजच काय झाला असा? तिला लक्षात दागिन्यांची काळजी वाटताना सासूबाई गेल्यावर सगळे दागिने मी जपून ठेवले. तुमका सांगितल्याशिवाय कधी हात लावलाय नाही त्याला. तुम्हीच हट्ट धरायचास. हार घाल, पाटलियो घाल, कुडियो घाल, पण तुमका सांगितल्याशिवाय कधी दागिन्यांका हात लावले नाही मी आणि कोणाक हात लावूक दिलंय नाही आणि यापुढे पण देऊचंय नाही आणि यापुढे कोणाक दागिने पण दाखवूचंय नाही मी. आता येवा आणि चाय घेवा. कोण नाही घेतले दागिने? घेवा चाय घेवा. तू घे थंड होईल. होय घेत. चांगली झाली हा ना? तुमका पूर्वाच्या हातची चाय आवडता ना? तेनाच केली. मी सांगितला तर लक्षात हा ना? वय आता कोणाक दागिन्यांसमोर उभा करूचंय नाही. आजपर्यंत तुमचो शब्द न शब्द पाळलाय मी. आता ह्या कसा मोडीन? आहे थांब थयच. काय झालं गे? या खोलीत किती गेलोस? काय झालं गेलंय तर? मी पण ह्या घरातलाच असे ना? नाही या घरातला असंच ग, पण या खोलीत पाऊल टाकायचा नाही. आहे मी सांगताय तेवढा ऐक. तुका दागिने दिसले ना? म्हणा निलस ना या खोलीत? आहे हे तू मका बोलतस? अगे मी पण तुझीच लेक असय. लेक असलीस म्हणून काय झाला? या खोलीत कोणीच यायचा नाही. चलत राव. एकदा सांगितलेलं कळणार नाही. चलत राव. आता दागिन्यांची काळजी करू नको तुम्ही. आई कुठे आहे? दिसली नाही ती सकाळपासून. खोलीत असतात. माका पण दिसली नाही. काय मागाशी फक्त पूर्वाक चायसाठी आवाज दिल्यान तेवढं ऐकलंय. ठीक आहे, करू दे तिला जरा आराम. हा माधवा, ती का खरंच अन्न दिसत असतील का रे?
बघितलंस ना कशी बोलता कशी वागता. समोर एखादा जिवंत माणूस उभा तसाच चाललेला असता तिचा. त्या दिवशी कौल पण मिळाला. अण्णांना अजून मुक्ती मिळालेली नाहीये. म्हणजे त्याचा काय होता त्याच्यामुळे होता काय? पण अण्णा का करतील घरात असं वाईट? छाया, जिने कशा दणादण वाजवत जातस ती जाऊक होत नाही काय? कित्या तुझ्या कानांका येतो त्रास जाता ना तर कानात कापसाचे बोळे घालून बस. उलटा बोलला तर थोपाट फोडेन. अरे दत्ता काय बोलतोस तू हे? थांब. तोंड किती फोडतोस? जीव घे मला वाजव. छाया तू तुझ्या खोलीत जा बघू. नको, एकदाच काय तो जीव घेऊन टाक माझा. मार अगं दाब गळा आवळ माझो आवळ. छाया काय चालला तुझा खुळचटपणा नसतो? मी खुळचट असे, मी चपशकुनी असे, चोर असे मी चोर. या घरातले सगळे दागिने चोरून देतले मी. छाया तुला कोणी काही बोललं का? बोलूक सगळ्यांका मीच गावत. आता ऐक गेलेले बघू काय करता काय नाही करणार. ती तिच्या खोलीत नाही होती, दुसऱ्या खोलीत असतात म्हणून थंय गेले तर ती थंय होती. पण खोलीत गेल्या गेल्या माझ्या अंगावर केदन करवातली ती. हा यायचा नाही, दागिने बघलंच म्हणून येत असं म्हणक लागली. बघा तूच सांग माझा बघा, कधी बघलंच काय रे दागिने घालून फिरवताना बघा. नशिबात माझा काय करून ठेवल्यात बघतच ना तू. कोणा गोळे ते दागिने सांग बरे, काय जातलंय दागिने चोरून घेऊन मी? छाया अगं आईची तब्येत बिघडली त्यामुळे. काय नाही, चांगली टणटणी जाती. खोलीत गेले तर बजावलं नका, या खोलीत यायचं नाही कधी म्हणत. त्या दिवशी बरी जिलंका सुनंका घेऊन दागिने काढून 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 दाखवाय होती. माझ्या अंगात काय काट्याचं? मी लेख आहे ना तिची. या असा बोलणं जमतं ती का? या असा रोजचा सगळ्याचं ऐकण्यापेक्षा एकदाच काय तू जीव गेलेलो बरोबर. तू मार बघा, मार बघा, मारून टाक बघा, मारून. छाया हो 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 शांत हो बघू. हा मी आताच आईशी बोलतो. हा आताच बोल. तू इथे बस बघू. बस बस इथेच बसून राहा. हा हॅलो. कसा दिसतोय मी? काय झाला? रागावलास? मग बोलनास की नाही माझ्या वांगडा? हा इला लक्षात. छाया हा इला म्हणान ना, पण मी तुमका सांगितलंय ना या खोलीत मी कोणाक येऊक देऊचंय नाही. माका माहित हा एवढा सगळा सोना बघून सगळ्यांचे डोळे दिपले होत. पण मी पण तितक्याच खमक्या असय. हे दागिने कोणाच्या हाताक लागू देऊचंय नाही मी. काय हो, आपल्याकडे केवढा सगळा होता, आताचा हात त्याच्या कित्येक पटीन होता. पण तेव्हा तुम्ही माझं ऐकूक नाही, सगळा शेवंताक दिलास. दिलास कसला ते नाच लुबाडल्यान तुमका. पण आता असं वाटतं ना त्या करूक नको वया होता. शेवंत आपल्या संसारात इला नसताना तर सगळा व्यवस्थित झाला असता. नाही म्हणजे मी तुमका दोष देणे नाही, पण जा काय होता ना तर झाला नसता. तरी आपली पोरा बरी होत. तिघे भाव मिळान घरासाठी काहीतरी करूक बघत. तुम्ही असाच ना त्यांच्या पाठीशी, असेच कायम पाठीशी रवा. आई तू किती इलस हय? आई ते
छाया, त्याचा काय झाला? अगं छाया इथे दागिन्यांसाठी नव्हती आली. तू तिला रागवलीस तर तिला खूप वाईट वाटलं का? कोणाक काय एक वाटान दे, माका त्याची पर्वा नाही हा. पण तुम्ही सगळे जण या दागिन्यांपासून लांब राहा. अगं कुणाला हवेत ते दागिने? माहित आहे माका, सगळ्यांका हवेत ते दागिने. हा, सगळ्यांचा डोळा हा. पण मी तुमका या खोलीत येऊ देऊचंय नाही. चलोक लाग, चलोक लाग. हो हो. सांगितलं कळणार नाही. किती थांबलं सय? हा. चल. बघलास, मी कोणाक आत येऊ देऊचंय नाही. भाऊजी, सरिता करतीये नाश्ता, तोपर्यंत चहा घ्या. माधव कुठे? आईक भेटूक गेलो आता. का? काय झालं? आणि छाया, तुला काय झालं रडायला? कोण नाही आहे माझं. ना भाव नीट बघतात ना आऊस डोळ्यासमोर धरतात. छाया आता गप्र. माधव गेला ना ऐक बोलू. बोलून काय जाताला? या घरात माझी काय जागा ती मग कळलेली आहे. यमुनाक सुद्धा या घरात चांगलं मान मिळतं. कोणचा कोण सुचला ताईला ते का पण सगळं मिळतं. मीच आहे उपऱ्यासारखे असे. छाया, असं का बोलतीयेस? काय झालंय? वहिनी काय नाही. छाया ऐक भेटूक गेली. रायन ते का हाकलवला. नुसतं हाकललं नाही हा. दागिने दिसतात म्हणून इलस असं म्हणली. मग माझं काय त्या दागिन्यांवर डोळं होता. आता तास कीर्तन परत सुरू करू नको. छाया खाली बस. मागच गप करा तुम्ही सगळे. माधव, चहा. हा? नाही नको. काय रे माधवा, काय झाला? बोललास काय आईशी? काय म्हणाली ती? ती काय बोलतली? ती का आता पोरांपेक्षा दागिन्यांचा पडलेला असं. छाया, आत काय झालं ते कळू देशील का? माधव, हा, अरे काय झालं माधवा? मी आईशी बोलायला आत गेलो. तर आई. काय रे माधवा? आईला काय झालंय ना मला काही कळत नाहीये. आता काय झालंय ते सांगशील का प्लीज? निलिमा, अण्णा आहेत असं मला वाटतंय. म्हणजे मी आईला बघायला आत गेलो तर आई कपाळाला कुंकू लावत होती. अरे गळ्यात मंगळसूत्र घालत होती. आरशासमोर उभं राहून तयार होत होती. एखादी सवाशीण बाई तयार होते ना तशी. माधवा काय बोलतोस या? ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय हे. माधव, शी इज नॉट वेल. मला काहीच कळत नाहीये. काय चाललंय हे सगळं? मी आईला बघायला आत गेलो आणि आईचा अवतार बघून तर मला धक्काच बसला. 2 क्षण वाटलं की अण्णा आपल्यातच आहे. आणि आई त्यांच्या समोर उभी आहे. नंतर मी आईशी बोलायला गेलो तर परत आईने तेच आरोप केले. फक्त या वेळेला छायाच्या ठिकाणी मी होतो. मला तिने वॉर्न केलं. त्या खोलीत यायचं नाही म्हणून सांगितलं. माधव, भाऊजी,
आईंच्या उपचारासाठी आपण उशीर करतोय. त्यांनी स्वतःच एक वेगळं जग बनवलंय आणि त्या जगात अण्णा अजून जिवंत आहेत, आपल्यातच आहेत असं वाटतंय त्यांना. अण्णा आपल्यातच त्यांना अजून मुक्ती मिळालेली नाही. हा फक्त ते ऐकच दिसतात. तसं नाहीये. निलिमा, समोर जे घडताना दिसतंय ते बघून तर असंच वाटतंय मला. म्हणून काय पोरांवर आरोप लावायचे? असं नाही का, ती घाबरली असेल. दागिने चोरीला गेले तर हा, म्हणून ती आपल्याशी अशी वागत असणार. शेवटी तिने सुद्धा इतकी वर्ष दागिने सांभाळलेत ना. खरा असा तुझा मुद्दा दागिन्यांचा नाहीये, आईच्या आजारपणाचा आहे. मी बघून येते तिला. निलिमा तू? हो, बघूया काय होतं. अगं माधवा, वहिनी किती जाऊ दिलंस? तिला थांबवून ती थांबणार आहे का? काय हो, कसला आवाज सुरू आहे मगापासून? खुसूर खुसूर चालला हा? काय नाही, आधी तो नाश्ता ठेवून दे. काय झालं हा? काय हो माधव भाऊजी, काय झालं हा? सरिता, हो हो कळेल तुला. हा, बाहेर होत्या खोलीत चल. खबरदार पुन्हा त्या खोलीत पाऊल टाकशील तर. सगळे दागिने घेऊक बघतस, पण मी तुका दागिने घेऊक देऊचंय नाही. आई. सांग तुझ्या बाईले आत यायचा नाही म्हणान. हो हो सांगतो. हा तू अहो काय हा ह्या मंगळसूत्र कुंकू? आणि मी तुमका सगळ्यांका सांगून ठेवते, यापुढे माका विचारल्याशिवाय त्या खोलीत पाऊल टाकायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशिया. कोणी पण आत जायचा नाही. मायनू मी इले तर चालत ना. ये रे पांडू ये. काय खाल्लंस काय तू? नाही. सरिता ग बघतस काय? ते का काहीतरी खाऊक दे. वय पांडू बस बाबा. नाश्तो घे. माही अन्न इलेत ना. वय इले, पण तू खाऊन घे. हा अरे असे बघतास काय माझ्याकडे? आहे तुका जा वाटतं ना की माका दागिने होय असत, तसा काय नाही आगे. पण हो माझ्यावर जो काय आरोप झालेलो आहे ना तो मी सहन करूच आहे नाही. छाया, आता तो विषय नको, त्रास होईल त्यांना. अगे पण म्हणान काय ऐकून घ्यायचा. हे बघ छाया, त्यांनी मका सांगितल्याने हा दागिने नीट ठेवू आणि त्यांचा शब्द मी पाळतले. म्हणजे अण्णा? वय हायच.
ए बाबा कोड सीडियो इडियेचा वास येता ना. म्हाका इलो. इडियेचो वास इलो. इडी ओडता कोण तरी.